नाशिकला एखाद्या पोर्टेबल कॅबिनच्या एका वर्कशॉपमध्ये मी आलो आहे. हे कशा प्रकारचं एक काम आपण करू शकतो वेल्डिंग क्षेत्रात. जर करिअर करायचं असेल तर खूप सुंदर ऑप्शन आहे. या ठिकाणी काम करणारे हे कामगार इथे आहेत. पण एक 10 बाय 10 किंवा 12 बाय 10 हे स्ट्रक्चर बघूयात. किंवा आपण एक 10 बाय 10 जरी बनवलं, एक साधारण 1000, 1100-1200 रुपये स्क्वेअर फूट. हे बघा, अशा प्रकारे काम होऊ शकतं. आतमध्ये तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर. इलेक्ट्रिकल वायरिंग क्षेत्रात देखील करिअर आहे इलेक्ट्रिकल वाल्यांना. आणि हे कटिंग केलेलं आहे. तर रेडी स्ट्रक्चर एक बघूयात. दरवाजा उघडून आत गेल्यावर अजून तुम्हाला कल्पना येईल की हे बाहेरून असं जे पोर्टेबल कॅबिन दिसतं ते आतून किती व्यवस्थित बनवलं आहे. 10 बाय 10चा एक गाळा आहे. आतमध्ये वाटणार नाही, सुंदर ते कनेक्शन आहेत. वरती फॅनचं कनेक्शन, खाली कार्पेट. अशा पद्धतीचं फॅब्रिकेशनमध्ये काम. लॉक उघडल्यानंतर हे परत एक मध्ये कॅबिन. सुंदर असं काम, मजबूत. एक काच बघा, इकडनं आपण त्या रूममधून इकडे आलो. फिटिंग वरती हे LED. अशा प्रकारचं एक छानसं काम आपण करू शकतो. डिझाईनमध्ये हे 10 बाय 10चे 2 गाळे आहेत. साधारण 1100-1000 स्क्वेअर फूट. बाहेरून असं दिसतं पण आतून इथे सुंदर असं हे पोर्टेबल कार्पेट देखील टाकलंय. मोठ्या प्रमाणात वेल्डिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांना अशा प्रकारे छोटे मोठे कॅबिन बनवता येतील. सहज माझ्या प्रवासामध्ये मला हे पोर्टेबल कॅबिनच्या एका वर्कशॉपवर यायची संधी मिळाली. तर आपल्याला हे शेअर करावं असं वाटलं.